लोकांना काही समज आहे. मी जे घरना मत कर राहिनो बाहेर ना लोकेशले दिखी नाही राहिना दादा, बाहेर ना लोकेशले दिखी नाही राहिना, पण ज्याने तुला जन्माला घालेल तो कोपरा मध्ये दिखी राहणार, एवढं ध्यान ठेवा. कोणतं बी काम करत असताना मला सांगायला आवडेल, सुज्ञ लोक कीर्तनाला बसलेत, तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहेत, पण तरी मला सांगायला आवडेल, बोर्डिंग मध्ये शिकणारे 30 विद्यार्थी होते. बोर्डिंग मध्ये विद्यार्थी 30 होते. मकर संक्रांतीचा त्योहार होता, सण होता, आणि प्रत्येक पोराला बोर्डिंग सुप्रिटेंडने लाडू दिले. सांगितलं बेटा लाडू अशा ठिकाणी जाऊन खा की जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही. लाडू अशा ठिकाणी खायचा आहे की तुम्हाला कोणी पाहणार नाही. 30 विद्यार्थ्यांना 30 लाडू दिले, प्रत्येकाच्या हातात लाडू आहे. पण लाडू अशा ठिकाणी खायचा की जिथं तुम्हाला कोणी बघायला नाही पाहिजे. मग कोणी शेरी मागुशीन काय राहतं, कोण मोरी मागुशीन काय राहतं, कोण काना कोपरामा काय राहतात. संध्याकाळी हाजरीली 29 पोरे भर राहतात. म्हणले का रे बाडू कुठे? म्हणले सर तुम्ही लाडू दिला तेव्हापासून बाडूचा पताच नाही. म्हणले बाडू कुठेस? भाड्याची वाट बघत होते सगळे 29 विद्यार्थी आणि बोर्डिंग सुप्रिटेंड 30 लोक वाट बघत होते बाडूची. बाडू कस काय येत नाही? बरोबर 5:30 वाजले बाडू दारात आला, वर्गाच्या बाहेर, बोर्डिंगच्या बाहेर, आणि मगच आवाज दिला, गुरुजी मी ऐक मी गुरुजी मी हात येऊ. अरे मूर्ख तुला लाज वाटते का? सकाळचा गायब कुठे गेलतास? तुला अक्कल आहे का? म्हणले तू न विचारता दिवसभरचा गायब होता, तुला शिक्षा भोगावी लागणार आहे. हात पुढे कर, छडी घे म्हणला. त्यानं हात पुढे केला. गुरुजीने 2 छड्या मारल्या. म्हणले आता दुसरा हात पुढे कर. आता दुसरा हात पुढे करायचा होता, पण दुसऱ्या हातामध्ये काही वस्तू होती, ती या हातातली वस्तू या हातात घेतली आणि हात पुढे केला. गुरुजींनी सांगितलं तू या हातात काय होतं, या हातात काय ठेवलं ते दाखव. पोरगानं हात माग केला. गुरुजी शिक्षा द्यायची ना, मारा म्हणले. पहिले त्या हातात काय ते दाखव, जर नाही दाखवलं तर अजून डबल शिक्षा भोगावी लागेल. तेव्हा पोरानं पुढे केला. म्हणले बाडू हातात लाडू आहे? म्हणले हो. बाड्या लाडू का नाही खाल्ला बेटा? गुरुजी जेव्हा तुम्ही हातात लाडू दिला ना, तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला सांगितलं का बेटा लाडू अशा ठिकाणी जाऊन खा, लाडू अशा ठिकाणी जाऊन खा जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही. गुरुजी शेरी मोरी जाऊ द्या, फार अरण्य फिरून आलो, सगळी नदी नाले सगळे फिरून आलो, पण भूतलावर अशी जागाच मला दिसली नाही का जिथं मला जगाचा मालक बघत नाहीये. कोणतंही काम करत असताना लोकांच्या नजरेत दूर झोकणं सोपं आहे, पण भगवंताच्या नजरेत दूर झोकणं सोपं नाही. कारण त्यानं आपल्याला जन्माला घातले, सृष्टीचा निर्माता तो आहे. प्रत्येक काना आणि कोपऱ्यावर त्याचं लक्ष आहे. मायबाप जन्माला घालतात, पोरं जरी 4 असले तरी मायबाप चारींवर सारखं लक्ष ठेवतात. तो ब्रह्मांडाचा धनी आहे, त्याचं आपल्यावर लक्ष नसेल का? हा, पण कधी कधी काही लोक असं वाटस ना, मांजर डोळ्याला दूध पेस ना, मांजर डोळ्याला दूध पेस ना, तिला असं वाटस का म्हणा डोळ्या बंद आहेत मनीषी बडा जगना बंद आहेत. येडी फक्त तुला बंद येत जगद किराय ना. विठ्ठल जगाचा मला बघत होता लखन, तू माझ्या भक्ताचा अपमान करतोय ना, तुला हीच मुष्टीवर खाऊ घालतो. थांब जरा. जेव्हा रावणासोबत युद्ध होतं का, तिथं लखनजीचं युद्ध चालू होतं इंद्रजीत सोबत. आणि इंद्रजीत सोबत जेव्हा युद्ध चालू झालं ना, तर मूर्छा येऊन पडला, बेशुद्ध पडला लखन बेशुद्ध पडल्याच्या नंतर वैद्यानं सांगितलं लखन का कोई बता नाही सकते क्या होगा. म्हणले मग म्हणे आता एकच पर्याय काय, जडीबुटी आणावी लागेल. कुठून? द्रोणागिरी पर्वतावरून तुम्हाला जडीबुटी आणावी लागेल. तोपर्यंत प्रभू रामचंद्र लखनजीच्या जवळ बसलेले होते. अंतःकरणापासून सांगत होते, हे उठ कडाव लखन भैया जीना लगे, उठ जा रे लखन भैया जीना लगे, लखनवाय नहीं जाना ये जीना लगे, लखनवाय नहीं जाना ये जीना लगे, नहीं जाना ये जीना लगे, लखनवाय जाना ये जीना लगे. उठ जा लखन भैया कर रोएगी मेरी मैया, मुखड़ा दिखलाऊं कैसे के जीना लगे, लखनवाय नहीं जाना जीना लगे, प्राचिया नहीं जाना
जीना लगे, लखनवा नहीं जाना तुझे ना लगे, लखनवा नहीं जाना तुझे ना लगे। उठ जा रे लखन भैया के जीना लगे, उठ भी जा रे लखन भैया के जीना लगे। ही स्वागतम गुरुदेव, सुस्वागतम गुरुदेव, ओ गुरुदेव, सुस्वागतम गुरुदेव, हे स्वागतम सुस्वागतम, स्वागतम शरणा। झालेला आहे। धन्यवाद बाबा, तुम्ही कीर्तनात येऊन बसला। मला असं वाटणं म्हणतं का तुम्ही पुसलाय पासलाय बोलायली ना, सांगी सौरी फार्म भरायला दिना तंगड्या देवी उपटी घेणं म्हणतं ना बरोबर हे लोक तीच व्यक्ती नाही म्हणल्यावर मग बसा बसा, फक्त तेवढा साऊंडच्या समोर नका बसू, तेवढी जागा मोकळी सोड, बस हरी विठ्ठल विठ्ठल प्रभू रामचंद्र लखनजीच्या जवळ बसलेले होते, अंतःकरणापासून म्हणत होते, ए उठ जा रे लखन भैया के जीना लगे, भ्रातिया नहीं जाना के जीना लगे, लखनवा नहीं जाना के जीना लगे। लखन, अरे घरून सोबत आणलंय राजा, तुला जर काय झालं तर आई साहेबांना कसं तोंड दाखवेल रे, उठ ना लखन। हे प्रभूंना कळत होतं, तरी पण ही कृती करावी लागत होती। हो, आता नेमकंच द्रोणगिरी पर्वतावरनं आणलेलं ते जडीबुटी, ती वंशी देवानं लखनजीला पाजली, जी बोर लखनने फेकली त्याच बोरीशने जडीबुटी बरोबर म्हणा भगवाननी पाजली। भक्ताचा अपमान देवाला अजिबात सहन होत नाही, आणि काही काही लोक असले जातीपातीचा पुडका असतो, शबरी आईची उष्टी बोर माझ्या जगाच्या मालकानं खाल्ली। आपण सांगत मला थोडं आहे ना जातीपातीच काही दूर ले जाणं शे, काही काही लोक ना मनमा बोलता भाव वेगळा राहतात, आमने जात बारी आमने जात बारी, तुम्ही किती मोठी जाते त्यापेक्षा वैष्णव शेतकरी आज मोठा आहे। विठ्ठल विठ्ठल जातले अजिबात महत्व नाही। आदिवासी लोक शक्यतो नाकडे, आदिवासी भिल्ल समाजाचे लोक आहेत नाही की हो, इतला साधा लोक राहतच ना, त्या इतका साधा राहतच ना, काय घेणं देणं नाही महाराज तसले। असं देखील का बहिणी सण तुम्ही एखादा आदिवासींना जिन्मा नवर देऊन माय ऋषीन बसले बा, असं देखील का काय घेणं देणं नाही। नवरीन मायला जेवढा अधिकार तेवढा नवर देऊन मायले बी अधिकार, आणि आपला असं देखील आदिवासीच ना काय पाय पडावर ते दांगडो आहे ना, बोच्या मागे पुढे भेटावर दांगडो आहे ना, असं होईल का? आपण स्वतःला चांगली जात ना म्हणणारा नवीन सून बाई आहेस ना, असं गोयम करीन उभ्या राहतीच्या माया पाय पडा, मग एखादी मागे राहिली ना, मग त्या बाया सांगते उभं तिथून जेठ आणि तीन पाय पडले, तिथून सासू दाखली सासू पाय पडले, आई पोर जर पाय पडायला गे ना नको माय म्हणा राहू दे, त्या चिकनीच ना पण तुला मागे पाय पडा, मग तू उपडीच जाशी मरीच जाशी डायरेक्ट। चहा चहा काय मोठी गोष्ट आहे का? चहा प्रेमाला पोर चहा वाटी राह ना बटासले देवाय गे, एखाद बाई मागे राह गे, हात कराना राहायचा, इथली गर्दी मग कोणले कोणले ध्यान दे, नवीन पोर राही ना, मग नंतर लगे ना ल्या ना आत्या नको माय माल नको तू काय बापरे का ब मागे जर चहा पिशे तुला अटॅक जाई का, बहाणं सुरू होत नाही।
काम नाही गरज नाही वायबर वाद वाढवा. भिल्ल समाजाचे लोक कधीच कोणावर नाराज होत नाही. त्याच जर कधी किंतु परंतु बी राहिना ना लगीन ना आडत ना बँड वाजू द्या नुसतं वाजा वाजान सुरू होईना का त्यांना नाचान चालू बरोबर आहे की नाही. आणि आपण स्वतः चांगली जात ना म्हणणारा चला ना भाऊसाहेब थोडं नाचाल चला ना भाऊसाहेब कडे एक गर्दी मला नाचता येत नाही तू शिलग्र नाही एकल आत मला बघायला तुला नाचता येत नाही झक मारालून टाका तू. निव्वळ वायबार धंदा आहे आपला काही लोक वायबार धंदा. हो पहिले डोकं माहिती नाही काट टाका. हो स्वतःला चांगलं म्हणा पहिले आपला विचार चांगला बनवणं गरज नसे बरं. आपली जात चांगली ठरेल. आदिवासीच नवर देऊन माय ऋषीले असं नाही देखील ना तुम्ही नाही ते आपला लग्नात कितल्या नवर देऊन माया देखाडू. मी एक मोठा श्रीमंत माणसाचं लग्न होतं. नवर देऊन मायना अंगवर चांगलं 25-30 तोडा सोनं होतं. हो साडी नेशेल होती 10-15 हजारनी. खाता खाता ताट उठली उठणी आणि मंडप ना एक कोपराला उभी राहिली. नवरीन माय नवरीन मावशी नवरीन काकवा नुसत्या रावण्या करे ताई खायल्या ना ताई खायल्या ना माल नाही खाणं म्हणता आई उकडी जाईल माल तरी जाईन सांगू दे मी घेऊ जोडे म्हणता आपला बराच महाराष्ट्र वैकी राह ना भाऊ आपला मान ठेवली म्हणता आई म्हणता ताई बेटा बाहेर रावण्या करा ना खायल्या म्हणता नाही म्हणे महाराज माल नाही खाणं म्हणतो वय ना काय हा म्हणे महाराज मी नवर देऊन माय म्हणतो तू कोणता झेंडा लावा म्हणे मी नवर देऊन मायशी म्हणतो काय वय न काय म्हणे महाराज मला खोबरान वाटीत तरी लाईक का म्हणता येडी धकास रे भाऊ आई उलगेल वावर रे आता सरा सापडावणे रे भाऊ. हा 20-25 तोडा सोनं घालेल 15 हजारनी साडी नेशेल 5 रुपये कोबरान वाटीन दांगडो घालते ना कोबरान वाटीन करता भानड सोडले तेवढं बरं या को सारोडा परिसर ना तशा बाया नाही ती. हा कोण बरेल घर मग ती घालली गो. तुम्हाला सांगतो जातीपातीला महत्व नाही. तुम्ही विचाराने मोठे व्हा तर तुमची जात मोठी ठरेल. अजिबात जातीला किंमत नाही महाराज बरोबर आहे का नाही. अगो सांग ते आदिवासी लोके मना दारवर त्यांचा आता मला म्हणेल का ना पुरं मार्केट नाही गे. हा पुरं मार्केट गाजार राह ना त्या मी 5 वर्ष पहिले म्हणू ते आदिवासी बाया त्याच नाही ना पहिला पाणी पडे ना बहिणी संत होईल लग्न होईल कारण ऊस तोडा जायला राहत गरीब लोक राहत असतात. ऊस तोडीच नाही का पाणी पडायला लाग जाय तो लग्न राहत मग पहिला पाणी बी तसा पडेल. पहिला पाणी ना ते वादळणार सुटे नाही का कारभारी बाबा वादळणार सुटे तुम्ही 2-4 जण नावे सुटी घ्या. माझ्यासोबत आलेले माझे रथाचे सारथी माझे तुषारदादा साहेब नांद्रेकर त्याच नाव सुटी घे म्हणा गाई गर्दी मा रस्त्यात काय म्हणा तुमले तो वय बटा पहिला पाणी पडे तर लग्न राहत ना त्या नव्या साड्या नेशेल गावमा येईल राहत पहिला चालू भेटणं तो वातावरणच वेगळं राहत. आणि त्या लगीन नाही घेत ना वादळ सुडे त्या पापड्या राहत त्यांना टोपला मा कुरडाया राहत त्या आव्हानाच्या उडेत नार आणि त्या येरावर सुटेत लय नाही तर पापड लय नाही काही फिरण ये मा ये वय ना येईल येईल हरी कोणाला हायला कसं फिरण ये वय ना येईल लुगडा बिगडा येत नाही माय तो फिरण ये इथलं सुटीले तिच्या बाया येरावर तरी तिथले राग रुसवा नाही बरोबर आहे का नाही. शेत असं देखील का तुम्ही अजिबात नाही. वाजा वाजणारे वाजना बाया माणसे बट्टा नाचानं सुरू करू देतात. हो बरोबर आहे ना. आणि असं देखील का तुम्ही चला त्याच ना भाऊ बन किंवा दांगडो व्हायला होता आणि येराना लगीन मध्ये घ्यातच नाही असं देखील का अजिबात नाही. कोणा का पोऱ्यान लगीन व्हाय ना वाजा वाजायला पाहिजे. अरे भारी बँड जाऊ द्या नुसतं दपडा का वाजे ना अड्डिंग किचने तरी सुद्धा नाचानं सुरू होई जात. हो इतका साधा बोडा आणि त्याच कुडात जन्माला आलेली शबरी आई आणि त्या शबरी आईच्या उष्टी बोर माझा जगाचा मालक खातो अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. पहिलं उदाहरण. अजून चला पुढे. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले त्यांचं नाव होतं चोखा मेळा. आमच्या महाराजांनी पहिलेच प्रमाण घेतलं होतं. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले त्यांचं नाव होतं चोखा मेळा. चोखा मेळ्याची भक्ती कशी होती की भगवंताला त्याच्या घरी कामाला बोलवलं. कशी भक्ती होती ऐका. स्वतःच्या पत्नीला दिवस ऐकता बाईची डिलिव्हरीची बाळंतपणाची वेळ आहे. बाळंतपणाची वेळ जवळ आलेली आहे आणि चोखा मेळाला वाटलं की मला वारीला जावं वाटतंय. पत्नीला सांगितलं म्हणले ऐक ना अगं मला वारीला जावं वाटायला ग वारीला जाऊ का. बाईला दिवस होते बाळंतपणाची वेळ जवळ होती तरी बाईनं सांगितलं तुम्हाला वारीला जायचं असेल तर नक्की जा. पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं ना तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा कारण माझी डिलिव्हरीची वेळ जवळ आहे बाळंतपणाची वेळ जवळ आहे. मी एकटी काय करणार आहे कोणीतरी जवळ असलं पाहिजे. ऐका ना दिवस भरते होते बाळंतपणी वेळ जवळ जायला होती
तरी नवरान सांग वारीला जा नाही म्हणे, तरी बाईने सांगते ना जावा माय म्हणे वारीले. तुम्ही काय करतात बहिणी? डिलिव्हरीने वेळ जवळ यायचे आणि नवरा जर कधी पंढरपूर जावा ना म्हणता, काय वाक्य राहतं? पंढरपूर न जाऊ द्या, बाकीने बाया गाव बी नवरा कीर्तन ऐकायलेच ना, तरी एक कार आहे मग मागे फिरायला ते घर असतील का कल्या बाहेर बांधायचे कुत्रा तोड टाकते. बाकीने बहिणी बाहेर निघते ना, आता फोन करते ते अहो माय मी निघेऊन कुकर निघते जाकन उघड राहते लाई जातो माय. संतांना पत्नींचाही तेवढा सपोर्ट होता. हो ऐका, चोखोबाच्या बायकोच्या बाळणपणाची वेळ जवळ तरी नवऱ्याला वारीला पाठवलं. आता सांगितलं होतं की रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं, तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा. हो म्हणला, पण नामचिंतनात एवढे मग्न झाले चोखोबा राय बहिणीला सांगणंच विसरले. पंढरपुराचा मार्ग धरला, बहिणीचं गाव सुटलं. जगाच्या मालकाला वाटलं माझा भक्त माझ्या नामचिंतनात जर एवढा मग्न होत असेल तर मी काय कामाचा. म्हणून माझ्या विटेवरच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि येऊन चोखोबाच्या गावच्या शिवजवळ थांबला. अजून गाव मागुशे हुशार येतात महाराज. गावाच्या शिवजवळ येऊन थांबलाय भगवंत. आणि मग विचार आला, चोखोबाची बहीण बनून जायचंय ना. चोखोबाची जर बहीण बनायचं असेल, जरी मी ब्रह्मांडाचा धनिया तरी सुद्धा जर स्त्री रूपात जायचं असेल तर मला स्त्री रूप धारण करायचं असेल तर मला साडीच नेसावी लागल. आणि माझ्या जगाच्या मालकानं नऊवार साडी परिधान केली. माया हो, माझा ब्रह्मांडाचा धनी त्यानं नऊवार साडी परिधान केली. नुसता साडी नेसला नाही, हो नुसत्या साडीना पदर ना प्लेटालाच नाही असा. माझ्या जगाच्या मालकानं डोक्यावर पदर घेतला. का? हिंदू धर्माची ही आपली संस्कृती. माझा पंढरीनाथ परमात्मा जर स्त्री रूपात येतो तरी डोक्यावर पदर घेतो, ही आपली हिंदू संस्कृती आहे. आता सगळ्या बहिणींना पाया पडून सांगतो, डोक्यावर पदर लिहिल्या. आपलं बोलणं काय चांगलं नाही हो बहिणी सो. आपण तुम्ही नंतर सांगा मरी जायचो आमना केळा पाडी घ्यावे या ना सत्याना असो. डोक्यावर पदर दड काय लिहावं बहिणी सो तेव्हा घेत ना लिहिली ना करू सुरुवात बोलायला. हा मग ऐका, कळत पदर पडला ती गोष्ट वेगळी आहे, पण आपल्या हिंदू धर्माची संस्कृती या विषयावर मी 2-5 मिनिटं बोलतो प्रत्येक कीर्तनात. कारण काय माहितीये का, आता तुम्हाला देवापर्यंत पोहोचवणं एवढं सोपं नाही आहे. पण आपण माणूस बनून जन्माला आलोय, आपण कोणत्या धर्मात जन्माला आलोय, आपल्या धर्माचे नियम काय हे सांगणं कमीत कमी आमचं कर्तव्य आहे. कारण आमच्या संतांची शिकवण आहे, बुडत हे जण न देखील डोळा येतो कडवडा म्हणून या. हो, तुम्ही माझ्या धर्माचे आहात म्हणून तुम्हाला बोलावं वाटतंय, तुम्ही माझे आहात म्हणून मी तुमले बोल राहिलो बहिणी सोन. परकाशले कोण बोलायला जाईन का? बरोबर आहे का नाही? तुम्ही म्हणे माया बहीण आहेत, मायाचे काय सांगा गरज नाही, बहिणीचलेच फक्त. कारण माया पदरच पडत नाही, बहिणी नाही. मीच तुमले बोलसो, तुम्हाला भाऊ या दाखला हो का मोठा हो, मी तुमले हक्कात बोलसो, राग दर्जात नका बहिणी सोन. कारण मी काना देश नाही आणि तुम्ही म्हणे का देश ना माया बहीण आहेत म्हणजे मी तुमले बोल राहिलो. दुसरा कोण बोली का तुमले? दुसरं कोण बोलीन का? हा मी तुम्हाला घरना कीर्तन करे मी बोलतो, दुसरं कोण बोली त्यानं मुसळ पोट टाकू. हा, डोक्यावर पदर ही आपली संस्कृती आहे. हो, डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मध्ये. ही आपली संस्कृती आहे. डोक्यावर पदर घ्यायचा माया हो. जर का माझा बोलू नका, जर का माझा भगवंत स्त्री रूपात येतोय आणि माझा जगाचा मालक जर का डोक्यावर पदर घेतोय, म्हणजे आपली संस्कृती की आपण डोक्यावर पदर घेतला पाहिजे. पदर लिहावा मग काय नुकसान रास का बहिणी काय बट्या बहिणीच ना डोक्यावर पदर आहे, मायाच ना डोक्यावर पदर आहे. कितलं भारी वातावरण आहे. जिथलं बाईना डोक्यावर पदर असणं असं वाटस ना, जी बाईना डोक्यावर पदर आहे असं वाटत बापरे नांदुरी गणनी देवीजी राहिली बाई बहीण का मंदिर बांधला असा जीव करस. आणि बिगर पदरनी पाहिजे का, बिगर पदरनी पाहिजे का असा जीव करस. हो म्हणा बापरे दिल्ली तुरेड कधी फिरायनी पदर लिहिले हो बहिणी सोन. हो, पदरने काय ताकद आहे सांगू का तुम्ही? तुम्ही गरमाने सहावार साडी खूप वैगी 400-500-600 रुपयाला साडी, 600 रुपयान साडी आहे. तुम्ही सहावार साडी 600 रुपयांनी, 6 मीटरनी साडी आहे. 600 मीटर कितला पडणं? 100 रुपयाला. बरोबर आहे ना? पदर कितला मीटर ना रास? 1 मीटर ना. तो कितला ना पडणं आपले 100 रुपयाला. बरोबर आहे ना? 100 रुपयाना पदर आहे. तो 100 रुपयाना पदर जर डोक्यावर राहिला ना, असा टोपीवाला बाबाशने जर दखना तुम्हाला बापनी करोड रुपयानी इज्जत वाढायचास. खोटे ना माया रे राय पोरना. काय संस्कार आहे जो पोरणा डोक्यावर ना पदर सुद्धा पडू देत नाही.
म्हणजे तो 100 रुपयाना पदर तुम्हाला मायबापनी करोड रुपयांनी इज्जत वाढायचा. बोलू नका महाराज मंडळी, बोलू नका. मी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो, बोलू नका. कारण इथं जमलेला समाज भरपूर आहे, त्यामुळे अपेक्षा त्यांनी येईल, म्हणून डोक्यावर पदर घेतला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल पदराची काय किंमत आहे? जगाच्या मालकाला तुम्ही पदर घेताना बघितलं नसेल तर तुमच्या परिचयासाठी सांगतो. आपल्या हिंदू धर्माची संस्कृती. मागे एक बाई राष्ट्रपती झाली, आपल्या कानादेशाची मुलगी राष्ट्रपती झाली. माय कोण? क्या बात है, राष्ट्रपती झाली बरं का बहिणी हो, राष्ट्रपती झाली प्रतिभाताई पाटील. तरी मायच्या डोक्यावरचा एखादा पदर पडलेला फोटो दाखवा. आहे का कोणाकडे? डोक्यावरचा पदर पडू दिला नाही मायना. राष्ट्रपती होई गे माय, तरी डोक्यावर ना पदर पडू दिला नाही. हनुमान बहीण बचत गटनी मिटिंगला जाऊन पोलो तिरपा कोशिलेस हो सांगू कापे तू खिचडी वाटास हो बहीण. अरे राष्ट्रपती पदरले मी सांगू काकू खिचडी वाटणारे पदर तिरपा कोशिले पुराचा त्यानाच करणं लावा. पदर इतकी इज्जत वाढावस ना बहिणीस. तुम्ही साड्या लेवान टाइमले साड्या जवळ येतीस, खास करीन पहिले पदर देखतीस नाही मग साड्या लेतीस. बरोबर आहे ना? पदर देखाशिवाय साड्या लेतीस नाही, मग तो पदरच डोकावर टाकणारास. बाकी नाही ते येड्या राहतीस ना. पदर देखील साड्या लेतीस, पोलो तिरपा कोशी लेतीस, तो 15 रुपयाना गजरा बांधेल ना, तो दकाडान करता लग्नास मग बिगर पदर नाही फिरती येड्या. अरे ती साडी कितली मागी आहे, तो पदर कितला माग आहे, तो दकाड ना 15 रुपयाना त्या फुले दकाडान करता येडी अक्का. डोक्यावर पदर असला पाहिजे. आपाय खेळागावमा बरं आहे वातावरण, सिटीज मा लई चौघाल राहणार आता. आपण एक नवीन वस्त्र गुज जायचे, रातभर घाला नाही काय मारी सुद्धा टाकसू त्या गावने मला खायला. मी डायरेक्ट दुकान मागू शकतो, चाकू घाले माठ टाकसू त्या काही का वय झालं तिथला का दांगडो आहे ना, त्यांनी इथला सत्यानाश करे त्या गावनी. बाप 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 दका बहिणीच वर अजून अजून खेळात मग घुसेल नाही ते. असं कोपरे कोपरे प्लॉटच माहिती अजून माझ गाव मग घुसेल नाही ते अजून. देखा शरीराला जर काही त्रास असेल तर नक्की घालायला पाहिजे, आपल्यासाठी येते. बरोबर आहे की नाही? शरीराला काही व्याधी आहे नक्की घातलं पाहिजे. आणि एखादी म्हणे बहिणीले सवय वहीत जायला गाऊन घालत जावा बहिणीसवर. पण गाऊन जर घालली ना आपला आपला रूम मात झोपल्या ना आपला पडे राहा ना काय कोणले तोंडा काढा. बाकी नाही बाया गाऊन घालेन बटा गाव मा फिरी येते तो तुंगर काय रांद तुन काय खाद. बहिणी रात पाटण्या नका फिरत जाऊ गाऊन घालीनी, एखादा कच्ची मधला ब्याईन मर जाईन. मजाने दिसते होत्या गाऊन घालेल बाया, त्याचा मापमाशी राहतो आडून दडून सत्याना पाहते. मजाने दिसते त्या आपण बाजरीवर चिडा उडाल नाही लाकडे गाठी कशा देखते बहिणी म्हणून तुम्ही गाऊन घाले घर माग पडी राहून बाहेर निघा ना बहिणी म्हणतो. हो बेकार काम झाले ते गाऊन सत्यानाच करेल. बाप 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 तेवढं बरं आहे. अजून खेळाच मग नाही ते बुजू बी ना कधी त्यात बहिणीच. आणि जी बहीण घालत ना ती बहीण पाय पडत काही गरज झोपी राहत जाय. हो आपली संस्कृती जरा वेगळी आहे. हा खरं जर बोलायला गेलं ना सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटणार नाही असं. हा पण आपले काय करणं आहे, आपण खरं बोलाशिवाय राहतच नाही, खरं सांगाशिवाय राहतच नाही. अशी एवढं होते. भाऊ वायदे तर तिकडे टाकले अरे वो काका तुम्ही बघी गर्दी गोया करणे लायको काय सत्या ना करा. पिठायला सर्वांनी इकडे येऊन बसा मंडपात.
विठ्ठल 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 पहिले तर मला तुम्हाला सांगायला आवडेल त्याची वस्ती आहे, त्याला राहू द्या आम्ही. हो, इथं विठ्ठल 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 आणि या कपटा मारणारच होते का हा? त्याने जर जरासं बी डोकी फिराय तरी चड्डीना कलर बदलायली तुम्ही. विठ्ठल विठ्ठल माझ्या ब्रह्मांडाच्या धनीनं डोक्यावर पदर घेतला, आता गावात प्रवेश करायचा. दर्जामध्ये आला माझा जगाचा मालक आणि दर्जामा येताच बरोबर पायमाना चप्पल हात माली ना कोणी घेऊन बसा. विठ्ठल विठ्ठल बसा खाली. जे मंडळी उभी खाली बसा. एका सापाला मारायला एवढे माणसं लागतात का? बसा खाली. वा मारा भाऊ शिट्या मारा रे. कपड्याने पारत कमी राहत पण तुम्ही गाडी भरले जाताना त्यामुळे बसताना दांगडो बस ज्यातली अक्कल नाही त्यातले बी साड्याचा काटा पटणी का तुमले अरे त्याला कध्यानी अक्कल नाही तसं होई जायले कोणलेच काही सुधरत नाही तरी गर्द्या करा. याच ना घर म्हणे गतोय दुसराले बोलावत फिरतोय या तशी जायला ना खरंच ठल विठ्ठल ऐका डोक्यावर पदर घेतला माझ्या जगाच्या मालकाने बोलू नका मायबाप सगळ्यांच्या पाया पडून विनंती असेल रिक्वेस्ट असेल बोलू नका. आता थोडं राही ना भाऊ मन रे आप्पा 11 वाजी घ्यात ना वाजी घ्यात वाजी घ्यात ना अशी गड आहे का चाळी मोठी होई गेली नाही उशीर झाला म्हणून वेळ झाला ते मला मान्य 15 मिनिटं बोलसो ना पण 11 वाजे घ्या तू असं म्हण नाही तुम्हाला 15 मिनिटं माल मी नाही जिरावा तुम्हाला 15 मिनिटं हा मी तुम्हाला फुकट न लिसूत बर दिसो ना नको माल कोण हो बाबा मी नेते ना बोलता साफ सुथरा मला तत्व असं आहे की फुकट न लेत नाही कष्टानं सोडत तुम्ही. 11 वाजले तुमचे 15 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत अजिबात टेन्शन घेऊ नका. 15 मिनिटात सेवेला पूर्णविराम असेल. फक्त आता कोणी बोलू नका. शेवटला 15 मिनिटं शांतता. आतापर्यंत शांतता ठेवली मग मला 5 मिनिटं चिलगाई द्या पण जशी पहिले शांतता होती तशीच ठेवा ते अजिबात कोणी बोलू नका. मजा होती तसं नाही चालत नाही. काय भाऊ ही काय गेर कोण होत रे त्याच मग सौदा चालू आहे दादा. माझ्या ब्रह्मांडाच्या धनीने डोक्यावर पदर घेतला गावात प्रवेशा दर्जामध्ये आला आणि दर्जामध्ये येतच म्हणा जगण्या मालकनी पायमाना चप्पल हात माली नाथ बहिणीसवर. पहिल्या बाया बसलेत माझ्या माया ज्या 40 ने पुढल्या काकव्यात 50 ने पुढल्या मावश्यात ज्या 60 ने पुढल्या आज्यात तिसले विचारा माहेर तेन जरी अंडे उनी सुनबाई उनी बातमी जर कधी सस्ताईन टाइमले 50-100 नावी चप्पल लिहिल होती तरी गाव मागूसान टाइमले चप्पल हात मालियत पहिल्या बाया बसेलेत विचारल्या बरोबर आहे ना माडी बरोबर आहे ना गाव मागूसान टाइमले हो म्हणतं चांगला लोके जमेल येतच बोटवर मोजा जोगता येत पण काय किडा पाडला ना म्हणजे तुम्हाला म्हणणं अशी जाऊ द्या नीचे त्याने बसले बरं ठीक आहे चालेल. मग ऐका पदर घेतला यात विशेष नाही जगाच्या मालकानं
पायातली चप्पल हातात घेतली माया लक्षपूर्वक ऐका, पायातली चप्पल हातात घेतली ही पहिली संस्कृती आहे. पहिल्या बाया गावमागून टाइमले वावर मध्ये जरी उन्यात डोकावर जरी वजर आहे तरी सुद्धा पायमाना चप्पल हात मारलीत मग गावमागूस येत. बरोबर आहे ना माडी? हा हा असा नियम होता. पहिल्या बाया गावमागून पहिले दर जमावण्यात का चप्पल हात मारली आतेना पुरी चप्पल घालाशिवाय रांगतीत नाही. तिथलं उलट जायचे. एक ताईना माल पोहोणार विकिरण महाराज तुम्ही लई जुने रूढी परंपरा सांगतात. म्हणतात ताई आपल्या धर्माच्या रूढी परंपरा सांगतो मी. म्हणे महाराज पहिल्या बाया पदरली आहेत, पहिल्या बाया चप्पल काढीशनी गावमा घुसेत त्या अशिक्षित होत्यात म्हणे. म्हणता असं आहे का? त्या अशिक्षित होत्यात आम्ही शिकेल सवरेलेत म्हणे महाराज आम्ही ते काम करत नाही. म्हणतो बहीण बिगर चप्पल घालीने गरमा चालणं गरमा राहणं बिन पदरनं राहणं या जर सुशिक्षित मनस होई अजून तू पुरी शिकेल नाही. बिना पदरनं राहणं आणि चप्पल घाली राहणं अजून पुरी सुशिक्षित होईल नाही शेतू. तू पुरी सुशिक्षित तर वय वशी जवळ पायमा घाला ना बुटसमा वरण लिन पिशी. बिन पदरनं राहणं म्हणजे सुशिक्षित राहस का? चप्पल घाली राहणं म्हणजे सुशिक्षित आहे. काहीतरी पायाला त्रास आहे डॉक्टरांनी काहीतरी सांगितलं म्हणून घातलं तर बरोबर आहे. बाकी ना असं चाललाय ना पिचे यावर आगे दकाय तीन पायमा चप्पल मी भिली सो. हा ही आपली संस्कृतीने माया हो. माझ्या जगाच्या मालकानं पायातली चप्पल हातात घेतली, गावात प्रवेश केला, दरवाजावर थाप टाकली आणि आवाज दिला वहिनी. चोखोबाच्या बहिणीच्या रूपात माझा ब्रह्मांडाचा धनी माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा विटेवरनं उडी मारतून चोखोबाच्या घरी गेला. दरवाजावर थाप टाकली. दरवाजावर थाप टाकल्याच्या नंतर वहिनीने दरवाजा उघडला, आतमध्ये प्रवेश केला. चोखोबाच्या बहिणीच्या रूपात प्रवेश केला. ऐका माझा भगवंत चोखोबाची बहीण बनून भक्ताच्या बायकोचं बाळण पण करतो. नाही 28 दिवस पर्यंत चोखोबाच्या घरात चोखोबाचं कामधंदा केली. महाराज माझा आता सगळ्यांना प्रश्न असेल, खास करून माझ्या माया माऊलींना प्रश्न असेल ना. स्त्री जर रजस्वला असेल तर तिला 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही. बरोबर आहे ना माया? रजस्वला स्त्रीला 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही. थोडक्यात नास्तिक लोकांच्या जर भाषेत सांगायचं म्हणलं मूर्ती दगडाची आहे तिच्यामध्ये आपण प्राण प्रतिष्ठा करतो म्हणून प्राण येतो हा आपला अंतःकरणातला भाव आहे. लोकांच्या भावनेनं जर बघितलं मूर्ती दगडाची आहे पण त्या दगडाच्या मूर्तीच्या समोर रजस्वला स्त्रीला 4 दिवस जायला प्रवेश नाही. दगडाच्या मूर्ती समोर 4 दिवस रजस्वला स्त्री जाऊ शकत नाही. पण किती उदार अंतःकरणाचा माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा भक्ताच्या बायकोचं बाळण पण करतो. महाराज किती उदार अंतःकरणाचा, किती उदार अंतःकरणाचा. हा भक्ताच्या बायकोचं बाळण पण करतो. इतका उदार अंतःकरणाचा भगवंत. म्हणून तर तुकोबाराय सांगतात की अशा देवाला शरण जायचं की तो भक्ताच्यासाठी लाजला नाही पाहिजे. अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. काही जात नाही पण आमच्या संतांची आपण कीर्तनात बसल्याच्या नंतर आपल्यापेक्षा 2.5 फूट अंतरावर आपलं पाप तरंगतं. संसारी लोक आहेत नाही का, न कळत आपल्याकडनं घडलेलं पाप कीर्तनात बसल्याच्या नंतर 2.5 फूट अंतरावर असं तरंगस. जो उठीशनी घर जातो पटासनं पाप उठून घर लई जास. मग तुम्ही म्हणसान महाराज कीर्तनाच्या नंतर पण उठायचंच आहे ना. कीर्तनाच्या नंतर उठायचंय. पण आमचे महाराज मंडळी शेवटचं भजन गातात जय विठ्ठलचं भजन गातात ना. त्या भजनात त्या पापाची होळी होते तुम्हाला जायला रस्ता मोकळा असतो. म्हणून तुम्ही जागा सोडायची नाही जय विठ्ठल होईस पर्यंत. सगळ्यांनी जागेवर बसायचं. हा आता कीर्तनाच्या नंतर आपले महाराजजी बाबा 5 मिनिटं बोलणार आहे. कोणी जागा सोडायची नाही. बाबा बोलणार आहेत. अजिबात जागा कोणी सोडायची नाही. आता सगळ्यांनी अंतःकरणापासून देवाची भक्ती करायची. हाताने टाळी आमची सगळ्यांनी टाळी वाजून भजन गायचं. विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई. 75 वरीस न म्हातार स्टँडवर गाणं म्हण राहिलं हे आस्ती निहायती रात दारू पिना सुने नशम पोटाना बोलावलो के वाससी. एक बुका मुका कटावलो. 75 वरीची वयमा जरी एक किडा पाड राहा ना पहिले कितला किडा पाडेल होते. मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो गाणं कसंही असू देत पण आपले भाव चांगले ठेवायचे. चालती आवडली ना भाव आपले टाकायचे. जसं की हे तेरे प्यारे में काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई
कोणाची मतलब चॉबी हरवली असेल तरी तर सापडलेली आहे. ज्यांची कोणाची हरवली असेल चेक करून घ्या. इथून उचला आठ इथला स्टाला मोहिते तर तो मागे काय जावं काम नाही. गाणं कसलंही असू दे, भाव आपले चांगले असले पाहिजे नाही का. अजून सांगतो, तरुण पोरांना सांगतो, दादा जोपर्यंत वय आहे तोपर्यंत करील्या. कारण आमचे संतही सांगतात, हे तू संत वेदना पायू तारा ही राजा पाहिजे, भगवंताच्या प्रतीचे असले पाहिजे. आणि इथं बसलेल्या महिलांनाही सांगतो, ताया हो तुम्ही आता इथपर्यंत आलेले आहात, तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही पारमार्थिक आहात. आणि इथं बसलेल्या सगळ्या तरुण भावांनाही सांगेल, तुम्ही सुद्धा समजदार आहात, खूप काही सांगायची गरज नाही. वाजले 11:15, बाबांना 5 मिनिटं बोलायचे, बाबा काय बोलतील ऐका आणि मग तुम्हाला जायचंय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर